नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी डांबरखेडा शहादा मार्गावरील गोमाई नदीचा पूल अत्यंत जीर्ण झाल्याने तो अवजड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या आदेशाची उघडपणे पायमल्ली होताना दिसत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत या पुलावरून आता पुन्हा अवजड वाहने आणि प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसेस धावू लागल्या आहेत. विशेष म्हणजे हे सर्व पोलीस प्रशासनाच्या डोळ्यादेखत घडत असून पोलीस मात्र निद्रावस्थेत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. आदेश फक्त कागदावरच. पुलाची दुरावस्था पाहून भविष्यातील जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत गांभीर्याने या पुलावरील जड वाहतूक बंद केली होती. गोमाई नदीवर नवीन पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. ही समाधानाची बाब असली तरी जोपर्यंत नवीन पूल पूर्ण होत नाही तोपर्यंत जुना पूल सुरक्षित राहणे गरजेचे आहे. मात्र मागील काही दिवसांपासून अचानक या पुलावरून जड वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या पोलीस प्रशासनावर आहे तेच याकडे दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एसटी बस आणि प्रवाशांचा जीव धोक्यात. या मार्गावरून धावणाऱ्या एसटी बसेसमध्ये दररोज शेकडो प्रवासी असतात. पूल कमकुवत असल्याने बससारखे मोठे वाहन पुलावरून जाताना पुलाला प्रचंड हादरे बसत आहेत. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. नवीन पुलाचे काम पूर्ण होण्यास अजून काही अवधी लागणार आहे. तोपर्यंत हा जुना पूल तग धरू शकेल का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पोलिसांची भूमिका संशयास्पद. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सुरुवातीचे काही दिवस येथे कडक अंमलबजावणी झाली. मात्र आता पुन्हा सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या मार्गावर कोणत्याही प्रकारचे बॅरिकेड्स किंवा तपासणी नाका नसल्याने चालक निर्धास्तपणे जीवघेणा प्रवास करत आहेत. प्रशासनाला इशारा. जर या पुलावर एखादी जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण? जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून पोलीस प्रशासनाला सक्त सूचना द्याव्यात आणि या पुलावरील धोकादायक वाहतूक तात्काळ थांबवावी अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत. ई मराठी न्यूज नेटवर्क. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.